दुसरं म्हणजे काम करताना तुम्हाला अकाउंटेबिलिटी पाहिजे. तुम्ही जे काम करताय हे तुम्ही फक्त महिनाकाठी 30 दिवस झाले की पगार घ्या आणि घरी चला आणि पार्टी करा, मजा करा ह्याच्यासाठी नाही करतात. तर कोणतरी तुम्हाला तो पगार देतोय, तो काहीतरी काम करण्यासाठी देतोय आणि तो तुमच्याकडनं काहीतरी एक्सपेक्ट करतो आणि त्याच्या माणसाच्या एक्सपेक्टेशन्स पूर्ण झाल्या पाहिजेत. आणि तुम्ही जे काम करताय ते काम या कंपनीच्या नावावरती जाणार आहे, त्याची अकाउंटेबिलिटी, त्याचं व्हॉट आय डोंट नो मराठी वर्ड, त्याची अकाउंटेबिलिटी तुमच्यावरती आहे, रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्यावरती आहे. ह्या मनोभावनेने तुम्ही जर काम केलं तर ते काम चांगलं होईल. तिसरी एक गोष्ट, जर तुम्हाला येत नसेल तर खुल्या मनाने दुसऱ्याला विचारा, संकोच. आत्ताच मी सांगितलं की तुम्हाला भरपूर ज्ञान उपलब्ध आहे, भरपूर ॲक्सेस आहे जे आम्हाला नव्हतं. त्याच्या पलीकडे जाऊन जर तुम्हाला कोणाला विचारायचं असेल तर विचारा, लाजू नका. आपल्याला जर काय येत नसेल तर दुसऱ्याला विचारण्यामध्ये कसलीही काही लाज नाही. आज मला जरी काय येत नसेल, 30-32 वर्षाचा प्रोफेशनल एक्सपिरियन्स झाल्यानंतर मी बेधडकपणे लोकांना विचारतो, त्याच्यात काही कमीपणा बाळगण्यासारखं नाही आहे. सो आय थिंक दिस आर द थिंग. पंक्च्युअलिटी वगैरे पाहिजे. एक मजेशीर थोडा किस्सा सांगतो. माझ्या ऑफिसमध्ये 1-2 लोकांनी मध्येच सांगितलं की नाही तुमचं ऑफिस जरा कॉर्पोरेट कल्चर आहे, टायमात यायला लागतं. मी लोकांना इन्फॉर्मल क्लोथिंग वगैरे अलाव करत नाही. तर नाही म्हणे, मी पूर्वीच्या ऑफिसमध्ये यायचो तिकडे मला अर्धी चड्डी हाफ पॅन्ट घालून पण काम करायला द्यायची. म्हणलं मी तुला अर्धा पगार दिला तर चालेल का? आता म्हणलं हाफ पॅन्ट घालून ये इकडे तशी काम करायला. ह्या वृत्तीने काम नका करू, कारण तुम्ही एका ऑफिसमध्ये जाता, काम करता, त्या ऑफिसची इमेज असते आणि त्याच्याशी तुम्ही ते एक्सेप्ट केलं पाहिजे, ती डिसिप्लिन एक्सेप्ट केली पाहिजे. कारण आपण कोणाला तरी कमिट करतोय आणि ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही तुमच्या पुढचं आयुष्य जर नीट शेप करायचं असेल तर या माझ्या मते या फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. प्रत्येकालाच काहीतरी बोलायचं या विषयावर इतकं, कारण त्यांची ऑब्झर्वेशन्स फार महत्वाची आहेत आपल्याबद्दलची आणि परदेशातली. सबनीस साहेब, खरं मी म्हणतो तेवढं वाईट नाही आपल्याकडे. म्हणजे चायनीज खूप चांगलं काम करतात किंवा अमेरिकन खूप वेळेवर करतात असलाही प्रश्न नाही. कारण मी प्रोफेसर म्हणून रिटायर झाल्यानंतर 2 वर्ष मी इंडिया आणि मिडल ईस्टचा इन्चार्ज होतो. आणि त्यावेळेला काय म्हणजे कोरगावकर म्हणाले की त्यावेळेला हाऊ डू वी मेक द जॉब इन द मिडल ईस्ट विथ अमेरिकन ब्रँड विथ इंडियन लेबर. म्हणजे ते मग शेवटी माय बॉस वॉज रिली सरप्राईज की तू असं कसं सांगितलंस. म्हटलं मी तर दाखवलं, कारण आम्हाला जर कॉम्पिट करायचं तर पर आवर तिकडे साधारण $120 ते $130. अमेरिकन रेट वॉज समवेअर इन द नेबर ऑफ 600 आणि इंडियन जर आम्ही कोणी घेतले तर दॅट रेट वॉज अबाउट $50, $50 पर आवर. सो इट वॉज इन बॅड रेट. तर ते केल्यानंतर आणि मी इथे 2 वर्ष होतो. तर आता जसं सुभाषने सांगितलं तसेच माझी सेक्रेटरी फक्त एकदाच उशिरा आली. पण मी त्याला सांगितलं होतं की मी 9:30 ते आपला 5:30 पर्यंत टाईम आहे. मी जेव्हा इथं नसतो महिनाभर देन यू आर लिटिल रिलॅक्स, पण मी जेव्हा ऑफिसमध्ये असेल तेव्हा तू आलं पाहिजे. ते एकच दिवस उशीर झाला. तर म्हटलं का असं, तिने कारण सांगितलं. म्हटलं तुला आधी माहिती होतं तर आधी मला निदान फोन करून, आता तुमचा सेलफोन आहे, गुगलच्या आधी सेलफोनही नव्हते आमच्याला, आता ही गेल्या 4 वर्षातली गोष्ट. तिने मला सांगितलं तर म्हटलं असं कर, उद्या तू 9:30 म्हणजे 9:30ला ये, कारण मी येतो ना, मी 9:15ला येतो आणि 5ला आपण. आणि मी विटीला सोडायचं, आमचं ऑफिस मफतलाल हाऊसला मुंबईला असताना मी तिला विटीला सोडून घरी जायचं, म्हणजे तिला ट्रेन मिळेल पटकन, मग तिला थांबायला नको बसला. पण ती मुलगी 2 वर्षात आम्हाला कधी एकदा परत तिने त्रास दिला. म्हणजे भारतात सुद्धा सगळे काम करतात, किंवा आता जी तुमची नवीन जी पिढी आहे, आता जी वर्किंग क्लासमध्ये, ते सगळंच आयुष्य इतकं बदललेलं आहे. मग आमचा मुलगा किंवा आमची सून किंवा आमची मुलगी आणि जावई पण दे वर्क 14 hours a डे, आणि ते भारतीय आहेत, अमेरिकन, असा काही प्रश्न नाही. पण मी मुंबईला बघितलंय की तो मुलगा अमेरिकेला शिकलाय, भारतीय मुलगा इथे सुद्धा 15-16 तास काम करतोय दिवसाला. म्हणजे आता द होल कल्चर हॅज चेंज इन द वर्ल्ड, की आपण म्हणू शकत नाही. म्हणजे जरी जनरल कॉमेंट केलं की आपण लिथार्जिक आहोत वगैरे, ठीक आहे, आता प्रोग्राम 10ला म्हणजे 10ला चालू व्हायलाच पाहिजे, तसं होत नाही. पण होईल. आय एम मोर ऑप्टिमिस्टिक दॅन एनीबडी की इथे प्रोग्रेस होण्यासारखं आहे, पण थोडं कोणीतरी त्यांच्या बिंबवलं पाहिजे. नाही, टीका म्हणून म्हणत नाही मी, पण एक नवीन सिस्टम ह्या दृष्टीने किंवा आपल्याला इतर देशातनं काय शिकता येईल ह्या दृष्टीने बोलतोय आम्ही. असं नाही म्हणत आहे की इंडियातले सगळे लोकच उशिरा काम करतात आणि सगळंच लेट आहे, असं नाही माझं. आता माझ्या कंपनीत जा, मुंबईमध्ये आणि हैदराबादमध्ये असे 2 ऑफिसेस आहेत आणि ते इंजिनियर्स इतके व्यवस्थित काम करणारे आहेत
की त्यामुळे त्यांचं प्रोडक्शन रेट एवढा हाय आहे की अमेरिकेतनं त्यांना डिझाईन करण्याकरता प्रोजेक्ट्स इथं पाठवतात. अशामुळे त्यांचा कॉन्फिडन्स लेवल एवढा आहे की बा ही लोक व्यवस्थित काम करतात, वेळेवर काम करतात आणि कमी खर्चात काम करतात. त्यामुळे ती एक सिस्टीम आहेच, पण आपण आम जनतेने ही सगळी अडॉप्ट करायला पाहिजे, सगळ्यांनी घ्यायला पाहिजे, असा माझा म्हणण्याचा आहे. मला 3 गोष्टी सांगाव्या वाटतात. पहिली गोष्ट म्हणजे आपलं एज्युकेशन जे आहे ते खूप अकॅडमिक आहे. जेव्हा माझ्यासमोर ऑस्ट्रेलियन एज्युकेशन सिस्टीममधून आलेला मुलगा येतो किंवा इंडियनमधून आलेला असतो, तर इंडियन स्टुडंटना वर्गाच्या बाहेर जाऊन प्रॅक्टिकल करणं किंवा जे शिकलं ते हाताने प्रॅक्टिस करणं खूप अवघड असतं. तर सगळ्या विद्यार्थ्यांनी तुमचं सेमिस्टर संपल्यानंतर जे 1 आठवडा, 2 आठवडे, 4 आठवडे सुट्टी असेल, ते कुठल्याही कंपनीत, कुठल्याही ऑफिसमध्ये जाऊन त्याच्यावर थोडंसं प्रॅक्टिस, हँड्स ऑन एक्सपिरियन्स मिळणं भयंकर गरजेचं आहे. आणि त्यामुळे बी पास झालेल्या मेकॅनिकल इंजिनिअर त्याला पटकन एक डिझाईन कर म्हटलं तर जमत नाही. तर हा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स भयंकर महत्त्वाचा आहे. दुसरा जो आहे पॉईंट माझा तो कस्टमर फोकस. आत्ता दामले आणि नायगावकरांनी सांगितलं तसं, कोरगावकर, की आपला कस्टमर कोण आहे, काय पाहिजे त्याला. म्हणजे तुम्ही नुसतं टायपिंग करत असाल, पण ते टायपिंग कशासाठी करायला पाहिजे, कुठं पॅरा पाहिजे, कुठे कॉमा पाहिजे, कुठे, त्या कस्टमरला अंडरस्टँडिंग करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि नॉट नेसेसरीली एक्सटर्नल कस्टमर, हा तुमच्या कंपनीतला इंटरनल कस्टमर असू शकतो. तर त्या कस्टमरचं डिलाईट करणं, म्हणजे त्याला नुसतं हॅपी नाही तर डिलाईट करणं, की तो तुमच्या उद्याचा पगार गॅरंटी करतो. तर हे बाहेर खूप कल्चर महत्त्वाचं आहे की तुमचा इंटरनल कस्टमर समजून, त्याच्या डिमांड समजून त्या क्रॉस करायच्या. आणि तिसरं जे आहे ते व्हॅल्यू ॲडिशन. तुम्ही कुठलाही हा पेपर इकडून तिकडे टाकत असाल तर हा मी का टाकतो, नक्की ह्याच्यामध्ये काय कंपनीला फायदा होतो, आणि मग ह्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही विचार केला की मी ह्या पेपर इकडून इकडे टाकण्याच्या ऐवजी इकडून तिकडे टाकला तर काय होईल. आणि ते ह्या 3 पॉईंटवर जर तुम्ही केलं तर डेफिनेटली भारतातच नाही तर भारताच्या बाहेर आणि भारताचं नाव सुद्धा चांगलं होईल. हे 3 पॉईंट खूप महत्त्वाचे मला जाणवतात. या चौघांचं सगळा प्रवास आणि त्यांचं मत विविध विषयांच्यावरचं ऐकल्यावरती तुमच्या असं लक्षात आलं असेल की वेगवेगळ्या वेळेला ही 4ही माणसं वेगवेगळ्या देशात गेली आहे. एखादा माणूस आपला देश सोडून दुसऱ्या देशात जातो जेव्हा, तो काही 2 देशांमध्ये संवादाचे पूल बिल बांधायला जात नाही, ते त्याचं कामही नसतं, त्याच्याकडनं अपेक्षाही नसते. तो स्वतःचं आयुष्य घडवायला जातो, तो स्वतःची स्वप्न बघायला जातो, स्वतःसाठी नवीन स्वप्न तयार करायला आणि त्या स्वप्नांचा पाठपुरावा करायला म्हणून तो देशामध्ये जातो. पण जेव्हा तुम्ही दुसऱ्या देशात जाता, दुसरी भाषा बोलणाऱ्या परदेशी लोकांच्या बरोबर काम करता, तेव्हा 2 संस्कृती एकत्र येतात. जी संस्कृती तुम्ही घेऊन जाता, जे संस्कार तुम्ही घेऊन जाता, त्याच्यामध्ये तुमच्या आवडीनिवडी असतात, तुमचं व्हेजिटेरियन अगर नॉन व्हेजिटेरियन असणं असतं, तुमचं मित्र आपले कोण असावे त्याच्याबद्दलच्या तुमच्या ज्या काही संकल्पना इथे घडलेल्या असतात, असं एक पॅकेज म्हणून तुम्ही जाता. तुम्ही काही फक्त तुमची एज्युकेशनल डिग्री आणि एक्सपिरियन्स घेऊन जाता असं नाही, इट्स अ पॅकेज. तुम्ही तुमचा स्वभाव, तुमच्या आवडीनिवडी, तुमचे डिसलाईक्स असं सगळं घेऊन तुम्ही जाता आणि एका नव्या देशामध्ये तुमची नवीन करिअर सुरू करता. तेव्हा होतं असं की त्या विशिष्ट वातावरणामध्ये मिसळून जाणं, तुमच्या ऑफिसच्या पलीकडे, व्यावसायिक संबंधांच्या पलीकडे त्या समाजाशी एक नातं जोडणं, हा एक खूप महत्वाचा भाग आहे त्या देशामध्ये रुजण्याचा. आता आपण त्या विषयात जाणार नाही कारण हे व्यासपीठ त्या चर्चेचं नाही, याची आम्हाला सगळ्यांना कल्पना आहे. पण परप्रांतातले लोक जेव्हा आपल्याकडे येतात, आपल्याच देशातल्या वेगळ्या प्रांतातले लोक जेव्हा आपल्याकडे येतात आणि आपल्याबरोबर राहायचा प्रयत्न करतात, तेव्हा काय काय कारणांनी त्यांच्यामध्ये वाद होतात, काय काय कारणांनी त्यांच्यामधले वाद रस्त्यावरती उतरतात, हे आपण नजीकच्या भूतकाळामध्ये, भविष्यकाळामध्ये सुद्धा कदाचित आणि वर्तमानात तर नक्कीच असं आपण महाराष्ट्रात बघतो. मगाशी आपण बोलता बोलता आईस ब्रेकिंग याच्याबद्दल बोलत होतो. त्यामुळे पूर्ण वेगळी भाषा बोलणाऱ्या, वेगळ्या संस्कृतीमध्ये घडलेल्या अशा लोकांच्या बरोबर जेव्हा आपण काम करायला जातो, तेव्हा नेमकं काय घडतं आणि ते आईस ब्रेकिंग करण्याचे मार्ग नेमके कोणकोणते असतात, याच्याबद्दल तुम्ही सगळ्यांनी आपला अनुभव आमच्याशी शेअर करावा असं मला वाटतं. म्हणजे मी जर सुरुवात केली तर अमेरिका इज द मोस्ट ओपन कंट्री. कारण वी कॉल इट युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. म्हणजे खरं आपण भारत पण युनायटेड स्टेट्स ऑफ इंडियाच म्हणायला पाहिजे. तर मी एवढ्यासाठी सांगतो की ओपन कंट्री किंवा इट इज द कंट्री बिल्ड बाय द इमिग्रंट्स 2-250 वर्ष. फक्त एवढाच फरक आहे की पहिले जे इमिग्रंट्स आले आणि आम्ही नंतर गेलो 200 वर्षांनी, त्याच्यात खूप मोठा फरक आहे. कारण मी जेव्हा विचार करतो की म्हणजे मला मुंबईला सुद्धा एका नाटकाला मी गेलो होतो, त्यांनी मला विचारलं की तुम्ही, तर त्यांनी, अर्थात मला एक आवडत नाही, म्हणजे जरी भारतीय मी जरी असलो तरी अमेरिकेवर उगाच बोलायचं माहिती नसताना, तर ते म्हणाले की निग्रो लोक असं करतात आणि निग्रो लोक तसं करतात. तर म्हटलं
थांबा असं बोलू नका. तर म्हणे मग निग्रो नाही का ते? तर नाही. तर मी त्यांना विचारलं की तुम्हाला एक विचारतो की आपण मराठी, म्हणजे मी काही वाईट अर्थाने सांगत नाही अमेरिकेबद्दल, की तुमच्याकडे चातुर्वर्ण सिस्टीम आहे, तर आमच्याकडे पण तशीच साधारण आहे. तर तुम्हाला माहिती आहेत का अमेरिकेत सगळ्यात मुख्य कोण आहेत? हो, गोरे लोक. अच्छा, गोरे लोक. मग त्याच्यानंतर आणखी कोण? आम्ही गोरे आहोत का? आम्ही गोरे नव्ह, भारतीय असो नाही तर दुसऱ्या कुठल्या. आणि मग दुसरे कोण? मग निग्रो. म्हणजे निग्रो आम्ही म्हणत नाही, आम्ही आफ्रिकन अमेरिकन म्हणतो, किंवा ब्लॅक ऑल्सो इज ऍक्सेप्टेबल. तर ते बरं म्हटलं, ते आम्ही आहोत का? नाही, आम्ही ते पण नाही. म्हणजे दुसरा वर्ग नाही आम्ही. मग तिसरा कोण? मग तुम्ही त्याच्यानंतरचे तुम्ही का? तर म्हटलं नाही, अजून एक आहे क्लास आमच्याकडे. तर कोण? तर म्हटलं स्पॅनिश, मेक्सिकन. हो, ते असतात का? आणि आता स्पॅनिश लोक काळ्या लोकांच्याहून जास्ती झालेत, होणार आहेत. मग आम्ही कोण? आम्ही चौथ्या वर्गातले. आता तो जो आपल्याला फरक तिकडे जाणवतो तो कायमचा राहणारच आहे. आता थोड्या दिवसांनी आमची पुढची जनरेशन तिथे जन्माला आली तरी नावं तर तीच राहणार, त्यांचे ऍक्सेंट जरी अमेरिकन झाले तरी. तर त्यामुळे तो फरक थोडा कमी होईल. पण तो जो 4 वर्गातला फरक आहे, आता आम्ही चौथ्या वर्गातले. फक्त मला एवढंच वाटतं की आपण जे भारतातले लोक तिथे जातो, ख्रिश्चन सोडून हिंदू धर्म त्यांना जरा वेगळाच वाटतो, आणि आहेच म्हणा, त्याच्याबद्दल काही माझ्या शंका नाही. तर त्यामुळे ॲसिम्युलेट करायला जरा कठीण होईल. दुसरी गोष्ट, आता गेले 40च्याहून जास्ती वर्ष राहिल्यानंतर पहिली 5 वर्ष कोणी नव्हतेच तिथे, भारतीय कमी होते, मराठी तर नव्हतेच वॉशिंग्टन एरियामध्ये. तर त्यामुळे आम्ही मिसळून होतो, आणि एक दुसरा आम्ही शिकायला तिथे गेलो. आमची जी पिढी शिकायला गेली त्याच्यानंतरच्या पिढ्या खूप कमी शिकायला आल्या, कारण 70 सालानंतर इमिग्रंट म्हणून आल्या. मग ते कामच करायला आले तिथे. त्याच्यानंतर आमचे रिलेटिव्ह आले, ते तर नुकते त्यांच्या मुलांसाठी आले, त्यांना मिसळून घ्यायलाच पाहिजे होतं. पण आता जे नंतरचे लोक आले त्यांनी आता ते आयलंड्स तयार केली. आणि हे जर मगाशी सुभाष म्हणाला की जरी इकडून आउटसोर्सिंग करतात, देर इज नथिंग रॉंग विथ दॅट, इट इज गोइंग टू हॅपन. तर त्या दृष्टीने मी जर विद्यार्थ्यांना सांगायचं झालं तर आमच्याकडे तशीच परिस्थिती आहे, मिसळून घ्यायलाच लागतं. आणि जर तुम्ही विद्यार्थी म्हणून गेलात तर इट्स मच इझियर टू गेट ॲसिम्युलेट. आणि आता आपले भारतीय लोक एवढे झालेत की त्यामुळे काही दे डोंट मिस एनिथिंग. मिडल ईस्टला नाहीच, तुम्ही 60 म्हटलं जवळजवळ 80% भारतीय लोक आहेत. मग ते केरळमधले वगैरे असतील, पण आहेत. जगामध्ये आत्ता जर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे जी कम्प्युटर सायन्स आहे, इंडियन्सनी जवळजवळ 80% मार्केट कॅप्चर केलेलं आहे. विचार करा तुम्ही, आपल्या लोकांनी आपल्या इंडियन्समुळे त्यांचं पान हलत नाहीये.